पूर्वी 100 किलो वजनाचे पोतं उचलायला माणसं होती. आज 20 किलो तरी उचलू शकतो का आपण? कष्ट केल्याशिवाय, काम केल्याशिवाय तुम्हाला पुढे चांगले दिवस दिसणार नाहीत, हे तितकंच खरं आहे. म्हणजे आपण जेव्हा म्हातारे होऊ तेव्हा आपल्याला ट्रीटमेंट कशी मिळेल हे आता इमॅजिन केलं तर आपण आजारीच पडू नये असं मला वाटतं. महाराष्ट्रात तालुकास्तरीय NABH हॉस्पिटल असलेलं आपलं पहिलं हॉस्पिटल 2019 साली आपल्याला तो मान दर्जा मिळाला. अमेरिकेतनं 2 पेशंट येऊन गेलेत, सौदी अरेबियामधनं 2 पेशंट येऊन गेलेत, दुबईवरनं पेशंट येऊन गेलेत. 110 वर्षाच्या पेशंटचं एक ऑपरेशन केलं. तर लिम्का बुक आणि गिनीज बुक मध्ये हे रेकॉर्ड होऊ शकतं, फक्त त्याला ऑथेंटिकेशन एवढंच पाहिजे की त्या पेशंटचं खरंच वय 110 आहे का, की जे आजार पूर्वी 50-60 होत असत ते आता 20-30 दिसायला लागलेत. नमस्कार, 2 कटिंग पॉडकास्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. नेहमीच आपण वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या तज्ञांकडून माहिती जाणून घेत असतो आणि ती आपल्याला बऱ्यापैकी उपयोगी पडणारी माहिती असते. आज आपण असेच एक आरोग्य क्षेत्रातील नामांकित डॉक्टर प्रसाद जोशी यांच्यासोबत संवाद साधणार आहोत, ज्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून हाडांशी संबंधित असणाऱ्या सर्जरीज, अगदी 20,000हून जास्त सर्जरी केलेल्या आहेत आणि त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार असतील, राज्य पुरस्कार असतील, या अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झालेला आहे. तर आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधून हाडांसंबंधित ज्या काही गोष्टी असतील, त्याच्यानंतर लाईफस्टाईल, आता सध्याची जी लाईफस्टाईल आहे त्यामध्ये हाडांचे रोग किती मॅटर करतायत आणि त्यातून त्याच्यावर उपाय कसे काढायचे आणि सध्याची ओव्हरऑल एक आरोग्य परिस्थिती याचा आढावा घेणार आहोत. चला तर मग त्यांच्यासोबत संवाद साधूया. नमस्कार. नमस्कार. अगदी मी जेव्हा बघितलं की अगदी साध्या लोखंडी जिन्यावरून हा प्रवास सुरू झाला होता लक्ष्मीनगरमध्ये, जसं तुम्हाला आठवत असेल, तो आठवतच असेल बेसिकली, आणि इथून आज आता 40 कॉट्सचं तुमचं अगदी अद्ययावत हॉस्पिटल तुम्ही सुरू केलं. बरोबर. तर हा जो तुमचा प्रवास होता, तर हा प्रवास नक्की कसा होता? आता कसं आहे की 1998 मध्ये मी BJ मेडिकलमधनं MS ऑर्थोपेडिक्सची डिग्री घेऊन पास झालो. त्यानंतर 1.5 वर्ष मी डॉक्टर पराग भिडे, जे आता या जगात नाही आहेत, तर त्यांच्याकडे एक एक्सपिरियन्स म्हणून प्रायव्हेट एक्सपिरियन्ससाठी तिथे रुजू झालो. 2000 साली मी इथे परत फलटणला यायचं ठरवलं, कारण माझी मूळ मायभूमी ही फलटण आहे आणि तिथे येऊन आपल्याला काहीतरी एक चांगलं सकारात्मक आपल्या डिग्रीचा फायदा सगळीकडे व्हायला पाहिजे हे मला जाणवलं. आणि मग सुरुवातीला माझ्या घरातच आपण प्रॅक्टिस सुरू केली. आणि ती एक मागे आपल्याच घराच्या मागे एक हॉस्पिटल डॉक्टर खंडेलवालांचं होतं, तिथे मी 5 बेडचं हॉस्पिटल सुरू केलं त्यांच्याबरोबर. त्यानंतर तिथे चांगला रिस्पॉन्स मिळत गेल्यामुळे नंतर मग आम्ही कदम कॉलनीमध्ये, जसं तो आता जिना, लोखंडी जिना म्हणला, मला जे ते आठवलं, पहिल्या मजल्यावर ते हॉस्पिटल होतं 10 बेडचं. आणि तिथे लोक खरं म्हणजे सुरुवातीला तो जिना बघूनच बरेचसे लोक पळून जायचे आणि घाबरायचे की आता हा जिना चढून आपण ऑर्थोपेडिकचे पेशंट वर कसे येणार. पण शेवटी कसं आहे की रिझल्ट जसे दिसायला लागले, जसं हे व्हायला लागलं, तसं मग स्वतःची एक जागा घेतली. आणि 2003 साली आम्ही आता जो आपला हॉस्पिटल जी इमारत उभी आहे ज्या प्लॉटवर, तर तो प्लॉट घेतला आणि तिथे आपण शिफ्ट झालो. आता त्या प्लॉट बद्दल मला असंच एक चांगलं सांगायचं आहे की त्या प्लॉटवर पूर्वी गगनगिरी महाराज यांचं हेलिकॉप्टर त्या प्लॉटवर उतरलं होतं, हे मला नंतर कळलं. पण त्यांचे आशीर्वाद लाभले असं म्हणूया. आणि आज ती इमारत हळूहळू वाढत 5 मजली इमारत झालेली आहे. आज तू म्हणलास तसं 40 बेडचं हॉस्पिटल तिथे उभं आहे. आणि आज फलटण सारख्या तालुका लेवल स्तरीय असताना सुद्धा आपण टेक्नॉलॉजी वाईज ऑर्थोपेडिक्स मध्ये जगामध्ये जे काय होतं ते सगळं आपण तिथे करू शकतो. पहिलं तालुका लेवलचं रोबोटिक्स हे आपण फलटणला गेल्या 1 वर्ष 1.25 वर्षापूर्वी आणलं आणि ते भारतातलं पहिलं तालुका लेवलचं जॉईंट रिप्लेसमेंटसाठी असलेलं रोबोटिक्स आपण आणू शकलो. आणि आता मी थोडासा आढावा घेतो की आपण कसं वाढत गेलो. तर 2009 साली आपण MRI सेंटर सुरू केलं फलटण आपल्या हॉस्पिटलमध्ये, जे की तालुकास्तरीय पहिलं MRI सेंटर होतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर 2012 साली आपण सांधेरोपणासाठी जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर सुरू केलं, जे अद्ययावत आणि टेक्नॉलॉजी युक्त होतं. त्यावेळी कॉम्प्युटर नॅव्हिगेशन टेक्नॉलॉजी अगदी नुकतीच आपल्या परदेशातून भारतात आली होती. आणि ते पहिला मान मला असा मिळाला की ते कॉम्प्युटर नॅव्हिगेशन टेक्नॉलॉजी जी जॉईंट रिप्लेसमेंटसाठी आपण वापरत होतो, ती 2012 साली
परत भारतात पहिली तालुकास्तरीय कॉम्प्युटर नॅव्हिगेशन टेक्नॉलॉजी आपण आणली. त्यानंतर जवळपास त्या टेक्नॉलॉजी वापरून आपण 1001 जॉईंट्स सांधे आपण रोपण शस्त्रक्रिया केल्या. त्यानंतर 2019 साली NABH म्हणून नॅशनल ॲक्रिडेशन ऑफ बोर्ड फॉर हॉस्पिटल्स, हे भारतीय जे मेन ॲक्रिडिटेशन बोर्ड आहे की ज्यांनी तुमचा दर्जा हॉस्पिटलचा एक सिद्ध केला जातो की ह्या दर्जाचं हॉस्पिटल ह्या ठिकाणी आहे तरच ते बोर्ड तुम्हाला ॲक्रिडिटेशन देतं. तर महाराष्ट्रात तालुकास्तरीय NABH हॉस्पिटल असलेलं आपलं पहिलं हॉस्पिटल 2019 साली आपल्याला तो मान दर्जा मिळाला. त्यानंतर 2023 साली आपण रोबोटिक्स तंत्रज्ञान सुरू केलं आणि आता 2024 साली एक चांगली मोठी इमारत आपण तिथे आहे. तिथे 40 बेडचं हॉस्पिटल आहे. आज आपल्याकडे नुसते फलटणमध्येच नाही तर फलटण, बारामती, इंदापूर, भिगवण, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र, नगर असेल, नागपूर असेल, त्यानंतर मुंबई असतील, तिकडनं पेशंट्स येत आहेत. त्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर म्हणशील तर बँगलोरहून पेशंट्स येतात. त्यानंतर परवा काशी प्रयागवरनं एक पेशंट आला होता. अमेरिकेतनं 2 पेशंट येऊन गेलेत. सौदी अरेबियामधनं 2 पेशंट येऊन गेलेत. दुबईवरनं पेशंट येऊन गेले. तर असा आपला विस्तार हळूहळू वाढत गेला आणि असं आपलं आतापर्यंत आढावा चालू आहे. आता त्याच्यामध्ये मी एक मुद्दाम सांगेन की हे कसं घडू शकलं. बरोबर. तर माझे 5 P's मध्ये मी हेच तुला सांगेन. पहिलं म्हणजे पॅशन. तर P फॉर फर्स्ट P इज पॅशन. त्याच्यामध्ये ऑर्थोपेडिक मध्ये काहीतरी एक चांगलं अचिव्हमेंट करून एक वेगळं विश्व घडवायचं हे पॅशन पहिल्यापासूनच होतं. त्यामुळे हे घडू शकलं असं म्हणू आपण. दुसरा P म्हणजे पेशन्स, की कुठलीच गोष्ट ही कष्टाशिवाय आणि तुमच्या चिकाटी आणि सचोटी शिवाय घडू शकत नाही. हे अगदी सिद्ध आहे. त्यामुळे पेशन्स हा ठेवावाच लागतो. तुमची श्रद्धा तुमच्या कामावर असायला लागते तरच हे घडू शकतं. तिसरा P आहे परसिव्हरन्स, की तुम्ही जे काम करता ते तुम्ही पुढे न्यायची तुमची जिद्द ही तुमची आणि चिकाटी म्हणू, परसिव्हरन्स म्हणजे चिकाटी म्हणू आपण, तर ती पाहिजे. तर ती आपण चालू ठेवली. चौथा P आहे म्हणजे प्रोफेशन, की आपलं जेव्हा आपण जेव्हा ऑर्थोपेडिक्सची आम्ही ओथ घेतली किंवा जेव्हा आम्ही MBBS MS झालो तेव्हा एक हिपोक्रेट्स ओथ नावाची ओथ प्रत्येक डॉक्टरला घ्यावी लागते. त्या हिपोक्रेट्स ओथ मध्ये असं सांगितलं जातं की माझं जे प्रोफेशन आहे ते नोबेल आहे. नोबेल म्हणजे मी समाजासाठी काम करणार आहे, समाजाच्या हितासाठी काम करणार आहे आणि कधी असं करणार नाही की माझ्या स्वतःच्या इच्छेमुळे किंवा माझ्या स्वतःच्या स्वार्थामुळे कुणाचं वाईट व्हावं किंवा कुठल्या पेशंटला त्रास व्हावा. तर असं आम्ही ती ओथ घेत असतो. त्यामुळे हे प्रोफेशन नोबल आहे तर ते नोबलच राहावं आणि एथिक्स पाळावे हे पहिल्यापासून माझ्या सरांनी, मी जिथे पराग भिड्यांच्या तिथेही रुजलं. माझे जे गाईड होते डॉक्टर आनंद केळकर त्यांनी मला रुजवलं आणि त्यामुळे कधीच कुठल्या दुसऱ्या मार्गाने आपल्याला पैसे कमवायचे नाहीत किंवा कुठे त्याचं बिझनेस ओरिएंटेशन करायचं नाही. हा मनात एक पक्का ठाम निर्णय असल्यामुळे प्रोफेशन हे नोबलच ठेवलं. त्यामुळे तो चौथा P साध्य झाला. आणि आता 5वा P म्हणशील तर परफेक्शन. तर 5वा P जो आहे तो परफेक्शन. परफेक्शन म्हणजे जेव्हा टेक्नॉलॉजीचा तुम्ही उपयोग करून घेता, लेटेस्ट टेक्नॉलॉजी जर आपण आणली आणि त्याचा चांगला स्किल्स डेव्हलप केले तर आपल्या जे काम आपण करतोय ते आणखीन परफेक्ट आणि आणखीन चांगल्या रीतीने आणि पेशंट्स पटकन त्यातनं बरे व्हावे ह्या दृष्टीने आपण जर केलं गेलं तर त्याचा निश्चित फायदा हा पेशंट्सना मिळतो आणि आपल्यालाही मिळतो. लॉंग टर्म मध्ये आपल्याला ती टेक्नॉलॉजी नक्कीच रिटर्न्स देते. अशा रीतीने क्वालिटी केअर फॉर अ हेल्दी फ्युचर हे आमचं व्हिजन ठेवून, म्हणजे आमची आरोग्यदायी शुश्रूषा ही तुमच्या भविष्याची दिशा, असं आपण एक ब्रीद वाक्य घेऊन आपण हे काम गेल्या 23-24 वर्षामध्ये करत आहोत. आता सर तुम्ही हे 5 P's तुमचं धोरण सांगितलं आणि ह्याच धोरणानं आज तुमचा जो नंबर आहे, जो शस्त्रक्रियांचा नंबर आहे, तो अगदी तुम्ही 20,000 क्रॉस केलेला आहे, की सांधे रिलेटेड, हाडां रिलेटेड ज्या तुमच्या शस्त्रक्रिया तुम्ही केलेल्या आहेत. तर हे सगळं करत असताना तुमच्या अशा काही चॅलेंजेबल गोष्टी असतील की एखादी जटिल गोष्ट होती आणि ती करताना तुम्हाला नक्कीच थोडंसं दडपण आलं असेल, पण ती सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला त्याचं समाधान मिळालं असेल. तर अशी अवघड गोष्ट किंवा अवघड शस्त्रक्रिया नक्की कुठली होती? नक्कीच. तर आत्ताच रिसेंटली आम्ही 1 महिन्यापूर्वी 110 वर्षाच्या पेशंटचं एक ऑपरेशन केलं आणि ते करताना मनात एक धाकधूक होती की ह्या पेशंटला ते सोसेल की नाही किंवा ती सर्जरी चांगली होऊन तो पेशंट चालेल की नाही. पण ते करत असताना आणि केल्यानंतर एक मनाचं समाधान इतकं चांगलं मिळालं की पहिली गोष्ट मी धन्यवाद देतो त्या पेशंटपेक्षा त्यांच्या नातेवाईकांना, की 110 वर्षाचे वय असून सुद्धा त्या नातेवाईकांनी तो पेशंट आपल्या हॉस्पिटलला आणला, ट्रीटमेंट घ्यायची त्यांची इच्छा दाखवली
आणि 100% विश्वास हा माझ्यामध्ये संपादन केला की तुम्ही ह्या पेशंटला नीट करा, काही झालं तरी आमची तयारी आहे. त्या पेशंटला बरेच प्रॉब्लेम्स होते. आता वयामुळे तर हाडं ठिसूळ होती, वयामुळे हृदय कमकुवत झालेलं होतं, वयामुळे किडनीचं काम नीट चालत नव्हतं, आणि हे सगळे कॉन्स म्हणजे जे सगळे निगेटिव्ह फॅक्टर्स असताना सुद्धा, ज्याला ग्रेड 5 अॅनेस्थेशिया रिस्क असं म्हणतो, की पेशंट ऑपरेशन करताना भूल दिल्यानंतर तो दगावू शकतो, तर इतकी रिस्क असताना सुद्धा ते म्हणले की नाही आम्हाला यांचे हाल बघवणार नाहीत, कारण खुब्याचं हाड त्यांचं मोडलं होतं. तर त्या पेशंटचं ऑपरेशन लिटरली 15 ते 20 मिनिटात झालं. तो पेशंट आज उभा राहून चालायला लागलाय 110 आणि 110 वर्षाचा. आता एवढंच आहे की आम्ही हे आता लिम्का बुक आणि गिनीज बुक मध्ये हे रेकॉर्ड होऊ शकतं, फक्त त्याला ऑथेंटिकेशन एवढंच पाहिजे की त्या पेशंटचं खरंच वय 110 आहे का. तर त्याचं एक आम्ही प्रूफ मागितलंय, ते मिळालं की आम्ही ते पुढची प्रोसेस सुरू करणार आहे आणि लिम्का बुक मध्ये पहिल्यांदा, आणि ते जर अग्री झालं तर मग पुढे गिनीज बुक मध्ये सुद्धा हा, कारण आतापर्यंतच्या ऑर्थोपेडिकच्या आमच्या हिस्ट्रीमध्ये 110 वर्षाच्या पेशंटचं ऑपरेशन अजून कुठल्याही पुस्तकात नमूद झालेलं नाही. अशी एक पहिली केस. आणि दुसरी एक परवा एक पेशंट आला होता, परवा मी झालं 1 वर्ष त्याला, तर त्याची जी मांडीचं हाड त्याचं मोडलं होतं, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटचा पेशंट होता आणि त्याच्या मांडीच्या हाडाचे जवळपास 10 तुकडे झाले होते. तर अशा पेशंटचं गुंतागुंतीची सर्जरी ही उत्तमरित्या होऊन, जी की कुठल्याही मोठ्या पुण्या मुंबई सारख्या किंवा मोठ्या सेंटरला जशी होते तशी आपण इथे करू शकलो. तो पेशंट आज आपल्या पायावर उभा आहे, आपल्या कामावर परत जॉईन झालेला आहे आणि तो मला येऊन परत भेटत असतो. असे जे वयोवृद्ध पेशंट्स आहेत, आता 100च्या वयाचे पुढचे आम्ही 10 पेशंट्स गेल्या 6 महिन्यात ऑपरेट केले, आणि ते त्यांच्या आजी आजोबांच्या मनावर जे चेहऱ्यावर जे समाधान आपल्याला दिसतं, त्याच्यानंतर एक तर आजी मला पाया पडली, म्हणली चांगलं ऑपरेशन केलंस रे बाबा, तुला आशीर्वाद मिळू दे. म्हणजे हे जे बॉन्डिंग आहे किंवा हे जे आशीर्वाद आहे हे कुठल्याच पैशात मोजता येत नाही. तर असे काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या तुम्हाला त्यावेळी फार छान समाधान देऊन जातात, आणि जॉब सॅटिस्फॅक्शन हे मला प्रत्येक गोष्टीत मिळत गेलं आणि त्याच्यामुळे माझी पॅशन वाढत गेली, असं मी म्हणेन. आता सर डॉक्टर जरी म्हटलं तरी पण तुम्हाला मानवी भावना आहेत आणि त्या प्रत्येकाला असतातच. बरोबर. सो तुम्ही ते संवेदनशील तुमचं मन जे आहे, त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या अवघड शस्त्रक्रिया करायची किंवा कधी कधी असं असतं की तो ऑर्गन, त्या ऑर्गनला तुम्हाला काय, तुम्ही त्यामध्ये एवढ्या अवघड गोष्टी असतात की ते करणं थोडंसं मानवी मनाला ते सहन नाही होऊ शकत. म्हणजे एखाद्या सामान्य माणसानं जर रक्त सांडलेलं बघितलं तरी त्याला चक्कर येते. बरोबर. पण तुम्हाला हे रेग्युलर बेसवर बघायचंय, तर ह्या गोष्टीवर तुम्ही कसं चॅलेंज करता, कसं त्याला फेस करता की बाबा मला आता हे करायचंय, मग ह्याला मेंटली प्रिपेरेशन कसं करता स्वतःचं? आता त्याला खरं सांगू का, जेव्हा आम्ही MBBS ला ऍडमिशन घेतली तेव्हा पहिल्या वर्षी आम्हाला अॅनाटॉमी हा विषय असतो, आणि त्या विषयामध्ये तुमचं डेड बॉडीचं डिसेक्शन असतं. ते 1.5 वर्ष आम्ही एकच डेड बॉडी आम्हाला मिळते आणि त्याचं शवविच्छेदन आपण म्हणूया, जसं आपण इथे पोस्टमॉर्टम करतो तसं आम्ही त्या डेड बॉडीची 1.5 वर्ष पोस्टमॉर्टम करत असतो. त्याच्यामध्ये प्रत्येक सिस्टीम ही डिटेलिंग त्याच्यामध्ये चिरफाड करून आम्ही ती तपासत असतो. ती पुस्तकांप्रमाणे वाचत ती बरोबर तिथे दिसते, आणि ते व्हिज्युअल आणि ऑडिओ सगळं आम्ही ते बघत असतो. त्यावेळी ती जी नजर एक वेगळी तयार झाली की डेड बॉडीचीच विच्छेदन केल्यामुळे लाईव्ह पेशंट्सचं करताना तेवढी भीती वाटत नव्हती. ससून जनरल हॉस्पिटल आणि BJ मेडिकल कॉलेजला मी असताना MS ऑर्थोपेडिक्स करताना आम्हाला प्रचंड सर्जरीज करायला मिळाल्या, कारण तिथे एकेका वेळी तर मी 110 पेशंटचा ऍडमिट पेशंटचा राऊंड घेतलेला आहे. 36 तास कंटिन्युअस उभा राहून काम केलेलं आहे आणि न झोपता काम केलेलं आहे. तर असे सगळे हेच म्हणजे काय म्हणतात त्याला की अनुभव मिळाल्यामुळे ती एक छान नजर डेव्हलप झाली, कॉन्फिडन्स मिळाला आणि पॅशन तर होतीच, त्यामुळे स्किल डेव्हलप झालं. आणि मग हळूहळू किती गुंतागुंतीची सर्जरी असली तरी आपण ती उत्तम प्रमाणे निभावू, ती पण एक चांगली आपल्याला कॉन्फिडन्स मिळाला. त्यानंतर AO म्हणून आमची एक संस्था आहे, म्हणजे असोसिएशन ऑफ ऑर्थोपेडिक सर्जन, जी स्विस आपल्या झुरिच किंवा जर्मनीमध्ये ज्याचा उगम झालाय, दावोसमध्ये त्याचं मेन सेंटर आहे. तर त्या संस्थेचा मी फॅकल्टी म्हणून गेले 2015 सालापासून आहे. तर ती संस्था काय करते की बेसिक्स ऑफ फ्रॅक्चर मॅनेजमेंट ह्याच्यावरती खूप भर देते. की एखादं हाड मोडल्यानंतर की आम्हाला सोफिस्टिकेटेड सुतार असं समजतो की एखादं हाड मोडल्यानंतर ते कसं जोडायचं, कसं काय वापरायचं, त्याचं एक प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग हे आम्हाला ते शिकवतात. म्हणजे एखादा केस समोर आल्यानंतर उद्या तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये काय काय प्रॉब्लेम्स अपेक्षित आहेत आणि ते तुम्ही टॅकल करण्यासाठी तुमच्याकडे प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C हा तयार आहे का, हे आम्हाला ऑपरेशनच्या आदल्या दिवशीच आमचं सगळं मनात तयार असतं.
किंवा ऑन पेपर तयार असतं. स्वॅट अनालिसिस. आणि ते असल्यामुळे आम्हाला जेव्हा ऑपरेशन करताना एखादा प्रॉब्लेम येतो तेव्हा तो ऑलरेडी त्याच्यावर आमचं होमवर्क झालेलं असतं. त्यामुळे असं कधीच होत नाही की अनपेक्षित प्रॉब्लेम आला आणि आम्हाला आता त्याचं काही सोल्युशनच सापडत नाही. त्यामुळे हे हळूहळू डेव्हलप होत गेलं आणि आता गेल्या 24 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर असं लक्षात आलं की आता पहिली सर्जरी मनात होते आणि मग ती कृतीत उतरते. त्यामुळे ते इतके इझिली होत राहतं. आता मी एक खुब्याचं ऑपरेशनचं तंत्रज्ञान गेल्या 10 वर्षात केलेलं आहे. शोधून नाही काढलं, ते ऑलरेडी प्रचलित आहे, पण त्याचं टेक्नॉलॉजी इतकी मास्टर केली आहे की जे ऑपरेशन पूर्वी 1.5 ते 2 तास लागायचे ते आता आमचं 15 ते 20 मिनिटात ऑपरेशन संपून जातं आणि तेवढ्याच उत्तम रीतीने आणि रिझल्ट ओरिएंटेड ऑपरेशन होतं. त्यामुळे आता ते सहजता हातामध्ये हळूहळू यायला लागली. आता तुम्ही हाडांबद्दल एवढं बोलताय किंवा एवढ्या सर्जरी केलेल्या आहेत, तर आता सध्याला असं आहे की माणसाची जीवनशैली त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होत चाललेलं आहे. आणि मग हाडांचे प्रॉब्लेम जे की आता ऍक्सिडेंटल वगैरे गोष्टी त्या आपण काय रोखू शकत नाहीये, बट ज्या गोष्टी आहेत की तुम्हाला तुमच्या अकार्यक्षमतेमुळे येतात, तर त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता आणि ते तुम्ही कसं पेशंट्सला किंवा नॉर्मल लोकांना कसं सांगू इच्छिता की त्या गोष्टींवर आपण कसं टॅकल करायचं. अगदी बरोबर. तर सध्याची जीवनशैली ही बैठी जीवनशैली आहे. टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण टेक्नॉलॉजीमध्ये तर पुढे गेलो, पण आरोग्याच्या दृष्टीने मी म्हणेन आपण मागे मागे चाललोय. की मागच्या पिढीला जे आयुर्मान 90-100 पर्यंत लोक सहज जगायचे आणि चांगल्या रीतीने जगायचे, म्हणजे ज्यांना काही जर्जर आजार नसायचे, जे निरोगी असायचे आणि त्यांना त्रास नसायचा. पण आज आपण कोरोना नंतरचं चित्र टोटली बदललेलं आहे की जे आजार पूर्वी 50-60 होत असत ते आता 20-30 दिसायला लागलेत. जे आणि लहान मुलं, तरुण मुलं मुली हे जर्जर होत आहेत, आजारांनी ग्रासलेले आहेत आणि त्यांचं एकमेव कारण म्हणजे व्यायामाचा अभाव. आणि आपल्या जीवनशैलीमध्ये पूर्वीची जी पिढी होती ती सकाळी लवकर उठायची, रात्री लवकर झोपायची आणि दिवसभर अंग मेहनत करायची आणि त्यांच्यामध्ये एक ताकद होती, सगळं दिवसभर निभावून न्यायची. आजकाल आपली ताकदच कमी झाली आहे. साधं उदाहरण घ्या की पूर्वी 100 किलो वजनाचे पोतं उचलायला माणसं होती, आज 20 किलो तरी उचलू शकतो का आपण? कारण ती माणसाची ताकदच राहिली नाही. आपणच आपली ताकदीचा ऱ्हास केलेला आहे. त्यामुळे आपल्याला जर इथून पुढे उत्तम राहायचं असेल, चांगलं निरोगी जीवन जगायचं असेल, तर काही गोष्टी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बदलणं गरजेचं आहे. आणि ते काय बदलायचे तर उत्तम योग्य आहार हा घरचा शिजवलेलं सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. बाहेरच्या जंक फूड्स मध्ये जाऊ नका, ते तुम्हाला 100% हानिकारक आहेत. त्याचा शरीरावर दुष्परिणाम होणार आहे आणि आजाराला आमंत्रणच मिळणार आहे. एक. दुसरा, योग्य विहार याचा अर्थ असं मी सांगेन की तुम्हाला उत्तम रोज स्वतःसाठी मेहनत करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे. एखादा मोबाईल जर आपण रिचार्ज करायचा विसरलो तर काय होतं, तर तो डेड होतो, म्हणजे टोटली डेड होतो. तसंच आपल्या शरीराचं आहे की शरीराला जर तुम्ही योग्य मेहनत दिली नाही, योग्य व्यायाम दिला नाही, तर तो हळूहळू खंगत जाणार आहे. गंमत अशी आहे की आपण 35 पर्यंत जी हाडाची जडणघडण होते किंवा हाडामध्ये जे कॅल्शियम डिपॉझिशन होतं तेच आपण कॅल्शियम डिपॉझिट झालेलं हाडाची बळकटी ही पुढील आयुष्यामध्ये वापरणार असतो. हे कुणी सांगत नाही, माहिती पण नसतं. तर 35 नंतर जर आपण व्यायाम केला नाही, 35 नंतर जर योग्य आहार घेतला नाही, तर मात्र हळूहळू हाडं ठिसूळ व्हायला लागतात. आणि मग 50-60 नंतर हाडं इतकी ठिसूळ झालेली असतात की पेशंट चालता चालता पडला तरी मोडतो आणि थोडंसं मार लागला तरी मोडतो आणि मग जर्जर आयुष्य झालेल्या पेशंट्स आम्ही बघतोय सध्या. त्यामुळे माझं असं सांगणं राहील की योग्य आहार, योग्य विहार आणि तिसरं म्हणजे योग्य विचार हे सकारात्मक पाहिजेत, विचार हे चांगल्यासाठी पाहिजेत, विचार हे जगाच्या कल्याणाचे पाहिजेत. सगळ्यांना बरोबर घेऊन आपण उन्नती करायला पाहिजे, तरच आपण पुढे जाणार आहोत. आणि असं जर केलं तर निरोगी आणि आनंदी जीवन जगायला फार वेळ लागणार नाही. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे प्रिव्हेन्शन हे करायलाच पाहिजे. बरोबर. आजार झाल्यानंतर निसटण्यापेक्षा होऊ नाहीत म्हणून काय काय करायला पाहिजे हे जास्त. तुम्ही बोलता बोललात की प्रॅक्टिस करताना तुम्ही अगदी 36 तास प्रॅक्टिस केली आणि आता रिसेंटली एक केस घडली की जी वेस्ट बेंगॉल मधल्या आर्जिकर कॉलेज मधली होती की मेडिकलच्या लोकांना जास्त स्ट्रेस दिला जातो किंवा त्यांना जास्त लिटरली पिळवणूक केली जाते, असं ह्या वाक्यांमध्ये असं न्यूजपेपर्स मध्ये वगैरे छापून आलं. तर यावर तुमचं काय मत आहे की हे काय कशा पद्धतीने हवंय? आता अगदी स्पष्ट सांगायचं तर ती वेस्ट बेंगॉलची केस खूपच वेगळी होती. त्याच्यात बरंच काय काय त्याला पैलू बाहेर आले, ते सोडून देऊ आपण. पण 36 तास काम करण्यावर माझं असं आहे की तुमचं काम तुम्हाला जर आवडत असेल तर त्याचा स्ट्रेस येत नाही. ओके. हा एक पंच लाईन तिथे आहे.
की तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्याचा स्ट्रेस घेत नाही, तुम्हाला ते काम सहजरित्या करता येतं. आणि 36 तास का काम करायचं, तर पेशंटचा लोडच एवढा होता की तुम्ही जर ते काम केलं नाही तर ते करणार कोण. बरोबर. कारण आमच्याकडे माणसं मॅन पॉवर कमी होती आणि तरुण वय होतं, किती 24-25 वय असेल माझं. आणि त्यावेळी झोकून काम करून केल्यामुळेच आता मी कम्फर्टेबली हे करू शकतोय. तर त्यावेळी ती गरज होती म्हणून केलं, पण आता असं वाटतं की ती गरज होती म्हणून केलं, पण ती खरंच त्याचा फायदा असा झाला की आपण जास्त कणखर झालो, जास्त केसेस बघता आल्या आणि आपल्यामुळे जास्त पेशंट बरे झाले, याचं एक मानसिक समाधान मिळालं. आणि त्या 36 तासाचा कधी क्षीण आला नाही. त्यावेळी आम्हाला दोनच गोष्टी आम्ही करायचो. जेव्हा मिळेल तेव्हा खायचं, जेव्हा मिळेल तेव्हा झोपायचं. कारण झोपायला वेळ मिळायचा नाही, खायलाही वेळ मिळायचा नाही. त्यामुळे जेव्हा हे मिळेल तेव्हा करायचं. असं करून ते दिवस छान निघाले आणि आमचा तो माहोल खूप छान होता. त्यामुळे तुमच्या बरोबरचे तुमचे कलिग्स कसे आहेत, तो माहोल कसा आहे, तुमचे शिक्षक कसे आहेत, ह्याच्यावर खरं ते अवलंबून आहे. आता अगदी स्पष्ट सांगायचं तर ते शिक्षण आता राहिलं नाही असं मला वाटतं की सगळंच बदलत चाललंय, सगळंच कमर्शियल होत चाललंय. त्यामुळे इथून पुढची पिढी कशी निभावेल, कसं निभेल माहित नाही, पण कष्ट केल्याशिवाय, काम केल्याशिवाय तुम्हाला पुढे चांगले दिवस दिसणार नाहीत, हे तितकंच खरं आहे. बरोबर आहे. आता तुम्ही बोलता बोललात की आता शिक्षण त्या प्रतीचं राहिलं नाही किंवा ह्या गोष्टी आल्या. जसं आता आपण बघतोय की आजच्या परिस्थितीत डॉक्टर जरी पेशंटवर उपचार करत असतील तरी काही वेळा डॉक्टरला शंकेनं बघितलं जातं की अरे खरंच सर्जरी केली का, किंवा खरंच जेन्युअनली सर्जरी झाली का, की डॉक्टर फुगवून बिल लावतात. म्हणजे ह्या कॉमन गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टींकडे असा तुम्हाला अनुभव आला असेल का, तो पण आम्हाला सांगा. आणि त्यासोबतच ही जी शंका घेतली जाते आजकाल, आणि त्याचं प्रमाण हे मला वाटतं रिसेंटली जास्त वाढलं. कारण आधीच्या काळात असं होतं की डॉक्टर जर म्हणले की अरे ह्याला असं करायचंय तर ते पेशंट असं करायचंय, दॅट्स इट. पण आज तसं होत नाही. तर ह्या गोष्टीला जबाबदार कोण कोण आहे? आता सांगतो. अगदी फार सुंदर प्रश्न आहे की पूर्वी मी जसं म्हणलं, आम्ही जेव्हा हिपोक्रेट्स शोध घेतली तेव्हा मेडिकल हे नोबल प्रोफेशन आहे असं गृहीत धरलं जात होतं. आणि अजूनही ते आहे बरं का. अजूनही चांगले डॉक्टर्स आहेत की जे नोबल प्रोफेशन म्हणूनच प्रॅक्टिस करतात. पण जसं जसं काळ बदलत गेला, जसं जसं हॉस्पिटल्स वाढत गेली, तसं तसं कॉर्पोरेट युग आलं. आता पूर्वीची जी नर्सिंग होम्स होती ती एका डॉक्टरने सुरू केलेलं हॉस्पिटल असायचं. 1 to 1 टॉक असायचा, पेशंटशी त्या डॉक्टरशी संवाद असायचा आणि तो डॉक्टर त्यांचा फॅमिली डॉक्टर असायचा. आता फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाच हळूहळू लोप पावली गेली. त्यामुळे डॉक्टरवर शंका घेण्याचं प्रथम कारण फॅमिली, तो त्यांचा फॅमिली डॉक्टर असतोच असं नाही. नवीन डॉक्टरला भेटल्यानंतर तो काय सांगतोय हे माहित नाही. आणि बरेचसे पेशंट हे अर्धवट गुगल ज्ञानाने अर्धवट ज्ञान घेऊन आलेले असतात. गुगल चाचा, आपले गुगल बाबा जे आहेत, त्यांना सगळं ज्ञान असतं. त्यामुळे हे पेशंट जेव्हा एखादा आजार स्वतःला होतो तेव्हा त्याचं अर्धवट ज्ञान हे गुगलवर माहिती असतं आणि मग त्याच्या आधारे ते निष्कर्ष काढले जातात की अरे मग ही ट्रीटमेंट आपण केली तर बरं होईल का. पण त्यात दोन पैलू आहेत. म्हणजे त्यात चूक डॉक्टरची पण आहे, चूक पेशंटची पण आहे. की कॉर्पोरेट जग जसं वाढत गेलं तसं विस्तार त्याचा वाढल्यामुळे कमर्शियलायझेशन आलं. प्रोफेशन कुठेतरी नोबेल संपून हळूहळू ते कमर्शियलायझेशन मध्ये गेलं आणि मग तिथे सगळेच हे फुगवले गेले. म्हणजे तुमचे चार्जेस वाढले, तुमचं इन्व्हेस्टिगेशन करण्याचं प्रमाण वाढलं आणि मग साहजिकच जी सहज क्लिनिकल डायग्नोसिस कमी झालं आणि त्यामुळे क्लिनिकली हल्ली डॉक्टर्स काही बघत पण नाहीत पेशंटला. नुसतं तुमचं हे होतंय का, तुम्ही हा स्कॅन करून आणा, हे होतंय का, तुम्ही MRI करा. असं केल्यामुळे लोकांना सहज शंका येणं साहजिक आहे की अरे मग हा तपासत पण नाही नीट, मग नुसतेच इन्व्हेस्टिगेशन करतो, मग आम्ही कसा विश्वास ठेवायचा. म्हणजे ते बॉन्डिंग जे व्हायला पाहिजे ते होत नाही. मग ही डॉक्टरांच्याकडची थोडी चूक म्हणेन. दुसरं चूक ही पेशंटकडनं जी आहे की अर्धवट ज्ञानामुळे ते मनात काहीतरी असं ठरवून आलेले असतात की हे ट्रीटमेंट आपण करायला पाहिजे किंवा हा डॉक्टर आपल्याला हे सांगतोय का काय. पण मग त्याच्यामुळे काय होतं की डॉक्टरचाही विश्वास त्या पेशंट बद्दल नीट होत नाही. की बऱ्याच वेळा पेशंट डॉक्टरने सांगितलेलं नीट ऐकत नाहीत, ते पाळत नाहीत आणि मग जे रिझल्ट मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत. त्यामुळे ह्याला दोघेही जबाबदार आहेत असं मी म्हणेन. अजूनही असे पुष्कळ डॉक्टर्स आहेत जसे HV सरदेसाई, मला मुद्दाम नाव घ्यावं वाटतं की पेशंट्सना, डॉक्टरना ते देवच मानायचे सगळे पेशंट्स त्यांना, की त्यांनी सांगितलेलं एक तर अनावश्यक काही सांगणार नाहीत, हा 100% विश्वास. त्यानंतर जे सांगतील ते योग्यच सांगतील आणि जे सांगतील ते तंतोतंत पाळायची जबाबदारी पेशंट स्वतःवर घ्यायचा आणि मग पेशंट पूर्णपणे बरा व्हायचा. ते डॉक्टर नुसती ट्रीटमेंटच द्यायची नाही तर त्याला उपदेश पण करायचे की अरे तू असं करायला पाहिजेस, तू हे खाल्लं पाहिजेस, ते नाही केलं पाहिजेस आणि मग ते ऐकून पेशंट छान बरे व्हायचे आणि त्यांचं एक फॅमिली बॉन्डिंग
त्या डॉक्टरांशिवायच. Yes. आता हळूहळू फॅमिली बॉन्डिंग दुरावत चाललेलं आहे, Commercial त्यानंतर कमर्शियलायझेशनमुळे अगदी नक्की. Yes. आणि मग तो एक दुरावा निर्माण झाल्यामुळे ती एक दरी आलेली आहे. दुसरा प्रॉब्लेम असा झाला की डॉक्टरना कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये ओढलं गेलं. ओके. आणि डॉक्टर हा सर्व्हिस प्रोव्हायडर आणि पेशंट हा कन्झ्युमर. ओके. असं झाल्यानंतर हे साधारण आय थिंक 1998 का 1995 साली झालं. त्यानंतर डॉक्टरकडे बघण्याचा दृष्टिकोन पेशंटचा बदलला आणि मग सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणलं की त्याच्यामध्ये जसं आपण एखादा टीव्ही आणायला गेलो आणि समजा तो टीव्ही खराब लागला तर आपण त्या दुकानदाराकडे जाऊन त्याला 2 शिव्या देतो आणि त्याला म्हणतो की तू काय मला दिलंस ते परत घे, नाही तर मी तक्रार करतो, केस करतो. तसंच डॉक्टरचं झालं की एखादी केस डॉक्टरनी मन लावून केली पण शेवटी डॉक्टर काही देव नाही आणि एखादी केस फेल जाऊ शकते. बरोबर आहे. कारण शेवटी त्यात बरेच फॅक्टर्स असतात, पेशंटचे फॅक्टर्स असतात, ते पेशंटला काही वाईट सवयी असतात, पेशंटचं हाड ठिसूळ असतात आणि मग जी केलेली शस्त्रक्रिया आहे ती 100% सक्सेस होईलच याची गॅरंटी कुणीच घेऊ शकत नाही. पण डॉक्टरने तर 100% त्याचं योगदान दिले असतं, तरी सुद्धा काही केसेस फेल गेल्या तर पेशंटच्या मते असं झालं की मग मला जे पैसे दिलेले आहेत ते मला एक तर परत मिळायला पाहिजेत, नाही त्या डॉक्टरने पुढची ट्रीटमेंट फुकट करायला पाहिजे, असं धारणा निर्माण व्हायला लागली. कारण कन्झ्युमर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर झालं. बरोबर आहे. पण हे चुकीचं अशा ठिकाणी आहे की पहिलं म्हणजे डॉक्टर हे नोबल प्रोफेशन असताना सुद्धा त्याला कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये घ्यायची गरज नव्हती. दुसरं तिथं दुरावा निर्माण झाला आणि मग त्यामध्ये बिझनेस ओरिएंटेड झाल्यामुळे काही अनावश्यक गोष्टी या डॉक्टरांकडनं पण केल्या गेल्या आणि मग ती दरी वाढत गेल्यामुळे आता आपल्याला अशा केसेस दिसतात की एखादं बिल जर जास्त झालं तर लगेच मोर्चा न्या, त्या हॉस्पिटल तोडाफोडा, त्या डॉक्टरला मारहाण करा, या केसेस खूप वाढत चालल्या आहेत. बरोबर. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे, परत नोबल प्रोफेशन कडे ते झुकलं पाहिजे, त्याला डायलॉग 1 to 1 हा झाला पाहिजे आणि त्यासाठी चांगले डॉक्टर्स निर्माण झाले पाहिजे, ते पण तितकंच. बरोबर. पण आजची शिक्षण व्यवस्था अशी आहे का जी चांगले डॉक्टर्स निर्माण करेल किंवा ते तुम्ही जे बोललात की कमर्शियल बेसवर जास्त फोकस न करता एक नोबेल प्रोफेशन म्हणून बघतील, सो अशी व्यवस्था आता आपल्याकडे आहे का? याच्याबद्दल काय? खरं म्हणजे व्यवस्था आहे, पण शिक्षकही तेवढे सिन्सिअर राहिले नाहीत आणि स्टुडंट्सही तेवढे सिन्सिअर राहिले नाहीत. त्यामुळे ही व्यवस्था असताना सुद्धा तिचा 100% उपयोग केला जात नाहीये आणि नवीन पिढी जी बाहेर पडतीये ती तेवढ्यात 8 तासापुरतीच काम करेन, पुढे मी 8 तासानंतर बघणार सुद्धा नाही, अशी धारणा हळूहळू व्हायला लागली आहे आणि ते घातक आहे. म्हणजे आपण जेव्हा म्हातारे होऊ तेव्हा आपल्याला ट्रीटमेंट कशी मिळेल हे आता इमॅजिन केलं तर आपण आजारीच पडू नये असं मला वाटतं. बरोबर. त्यामुळे ते व्हायला पाहिजे. आज तुम्ही सर पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही तुमचं एज्युकेशन कम्प्लीट केलं, त्याच्यानंतर असं होतं की तुम्ही जे टेक्नॉलॉजी घेऊन आलात त्या अगदी तालुका लेवलवर आणणं तसं सोपी गोष्ट नाहीये. मग तुम्ही असा का विचार केलात की पुणे मुंबई सोडून आपण तालुक्यासारख्या ठिकाणी आपण हॉस्पिटल चालू करावं आणि तिथं रुग्णांची सेवा करावी, हे तुम्हाला असं का वाटतं? हे मी मगाशीच तुला पहिल्या प्रश्नाच्या उत्तरावेळेस सांगितलं की फलटणला यायची माझी एक पहिल्यापासून धारणा होती. माझं मायभूमी तिथे होती, आई वडिलांचं घर इथे, वडिलोपार्जित घर आहे आणि माझे वडील लवकर गेले. मी 11वीत वा 12वीत असतानाच माझे वडील देवाघरी गेले. तर त्यानंतर असं लक्षात आलं की आई एकटीच तिथे होती. माझा भाऊ हा केमिकल इंजिनियर झाला, तो अमेरिकेत गेला, मी पुण्यामध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर आपण परत आईच्या तिथे आपल्या गावी जाऊन काहीतरी एक चांगलं सुरू करावं हा पहिल्यापासूनच पॅशन होता. त्यामुळे फलटणला यायचंही माझं नक्की ठरलं होतं. आता बाकीच्या त्या 5 P's मुळे हळूहळू वृद्धिंगत होत गेली प्रॅक्टिस, हळूहळू पेशंटचा विश्वास वाढायला लागला आणि मग जसे रिझल्ट दिसायला लागले तसं असं लक्षात आलं की आपण टेक्नॉलॉजी ही आणली तरच आपण परफेक्शन कडे जाणार आहोत. बरोबर. आणि ती जर नाही आणली तर आपण ते छोट्या छोट्या टप्प्यातच राहणार. त्यामुळे परफेक्शन साठी टेक्नॉलॉजी आणणं गरजेचं होतं आणि ती आणत गेलो, त्याचा फायदा मिळत गेला आणि आज अशा लेवलला आपण आहोत की आज जगात जे ऑर्थोपेडिक्सची ट्रीटमेंट होते ती आपण फलटण सारख्या छोट्या गावात तालुका लेवलला नक्की देऊ शकतो आणि तेवढेच ताकदीने रिझल्ट आपण प्रोड्यूस केलेले आहेत. त्यामुळे मला त्याचा उलटा अभिमान आहे. बरोबर आहे. आज तुम्ही ह्या वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला बरेचसे पुरस्कार मिळाले. अगदी त्यांचे म्हणजे मी नावं घ्यायला गेलो तर ते आपल्याला त्यासाठी 5 मिनिटं खास पुरस्कारांची नावं घेण्यासाठी द्यावे लागतात. तर हे सगळं मिळत असताना तुम्हाला कसं वाटतं की आता तुमची जी जर्नी चालू आहे त्याच्याबद्दल तुमचं एक ओव्हरऑल मत काय आहे? खरं म्हणजे सांगायचं तर मी समाधानी आहे. पहिली गोष्ट, मला जे आवडतं ते करायला मिळालं. त्यानंतर गोष्टी अशा घडत गेल्या की मला एक आशीर्वाद कोणाचा तरी माझ्या पाठीशी आहे हे नक्की. कारण आपण कष्ट सगळेच करतात पण प्रत्येकालाच यश मिळतं असं नाही. मग ते यश हळूहळू मिळत गेलं, रिझल्ट सापडत गेले, त्यानंतर लोकांचा विश्वास वाढत गेला. आता दुसरं मला इथे एक सांगायचं म्हणजे आम्ही दर 12 ऑक्टोबरला वर्ल्ड आर्थरायटिस डे
हा एक साजरा करतो. त्याची संकल्पना अशी रुजली की 2015 साली आम्ही पहिल्यांदा जॉईंट रिप्लेसमेंट मी करतच होतो, तर त्याचे एक साधारणपणे 250 ते 300 पेशंट्स आमचे त्या काळात झालेले होते. तर त्या सगळ्यांना आम्ही एकत्र घेऊन एक वॉकेथॉन अरेंज केली आणि त्या सगळ्यांना फलटणमध्ये एक 2 किलोमीटर मुद्दाम चालवून त्यांना आपण नाम वैभव थिएटर जे आहे आपलं, त्या थिएटरमध्ये मी अख्खं थिएटर 500 लोकांचं बुक केलं आपल्या हॉस्पिटल तर्फे आणि त्यांना तो मर्डर मेस्त्री नावाचा एक सिनेमा आम्ही दाखवला. तर ती पहिली अनोखी एक वेगळी उपक्रम, हा वेगळा उपक्रम दिसला. सगळे ऑपरेशन झालेले जॉईंट रिप्लेसमेंटचे पेशंट हे आपले गावातनं फलक घेऊन सांधे रोपण केल्यानंतर सुद्धा आपण उत्तम चालू शकतो हे दाखवण्याच्या ईर्षेने सगळे चालत चालत त्या नामवैभव थिएटर पाशी गेले. सगळ्यांनी तो छान पैकी सिनेमा एन्जॉय केला आणि त्यानंतर एक पेशंटच्या मनावर जे किंवा चेहऱ्यावर जे समाधान त्यानंतर दिसलं की असं कोणी डॉक्टर करतील असं मला माहित नाही, वाटलं नाही. तर त्यांनी खूप दुआ दिल्या, त्यांनी खूप आशीर्वाद दिले आणि त्यानंतर मग ते बहरत गेलं आणि आज त्याचं मॅरेथॉन मध्ये कन्व्हर्जन झालंय. आता गेल्या वर्षी जी मॅरेथॉन झाली त्यामध्ये जवळपास 3000 मॅरेथॉन रनर्स ऑल ओव्हर इंडिया आपल्या इथे आलेले आहेत आणि आपली फलटण मॅरेथॉन या नावाने ती आपण करतो आहे. यावर्षी आणखीन चांगल्या रीतीने ती करायचा विचार आहे. ती 5 जानेवारीला आपली फलटण मॅरेथॉन आपण आयोजित केलेली आहे आणि आणखीन आता यावर्षी साधारण 5000 लोक येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर असं सामाजिक उपक्रम आपण घेऊन समाजासाठी काहीतरी करून आपल्या पेशंट्सना बरोबर घेऊन एक छान आगळा वेगळा कार्यक्रम करत करत आपण तो पुढे जात आहोत. तुम्ही नुकताच एक उल्लेख केला की व्यावसायिक डॉक्टर जे असतात ते सामाजिक गोष्टीत काय करत असतील की नसतील ते मला माहित नाही, असं तुम्ही बोलता बोलता बोलून गेला. पण तुम्ही आज मॅरेथॉन घेताय, त्याच्यानंतर दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये पण तुमचा एक उत्स्फूर्त सहभाग असतो आणि ते तुम्ही सगळ्या गोष्टी करताय. तर आम्हाला असं भविष्यात जाऊन असं आहे का की आम्ही एखादा तज्ञ डॉक्टर एक आमदार म्हणून बघणार आहे, असं काय गोष्टी आहेत? नाही. तर माझा तो पिंडच वेगळा आहे. म्हणजे राजकारण हा माझा पिंड नाही, त्यामुळे कधी राजकारणात जाईन असं मला कधी वाटलंही नाही आणि वाटतही नाही. पण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपला कसं आहे, आता माझे आजी आजोबा हे पूर्वीपासनं त्यांना एक आमच्या घरात एक ज्ञानेश्वर माऊलींचा एक पगडा आहे आणि माऊली जसं सगळ्यांना बरोबर घेऊन समाजासाठी काहीतरी करत फार मोठं कार्य केलंय त्यांनी, तर तसं आपण अगदी छोटं का होईना आपण काहीतरी समाजासाठी देणं लागतो आणि जे आपण करतो त्यातला एक 10 पैसे तरी समाजाला द्यायला पाहिजे. ह्या हेतूनेच आमच्या घरामध्ये एक ती पठडी आहे किंवा घरामध्ये ते संस्कार आहेत. ते संस्कार असल्यामुळे प्रत्येक वेळी 2 पैसे आपण समाजाला द्यायलाच पाहिजे हे वाटत होतं आणि समाजाचं कल्याण झालं पाहिजे. आपल्या हातातनं जे काय जमेल, बरोबर, कारण शेवटी आपण खूप छोटे आहोत, क्षुद्र आहोत आणि ते जे काय जमेल ते करायचं आणि समाज कसा उन्नत होईल, आपल्या बरोबर त्याला घेऊन कसं चांगलं चालता येईल हे पहिल्यापासूनच मनात रुजलेलं आहे. त्यामुळे कोणाला दाखवायसाठी म्हणून नाही, बरोबर, काही हेतूनी नाही, बरोबर, पण सगळ्यांना बरोबर घेऊन समाजाचं उन्नती झाली पाहिजे, आपली उन्नती झाली पाहिजे आणि एक चांगला समाज पुढच्या पिढीचा घडला पाहिजे, आपला आदर्श घेऊन लोक पुढे जायला पाहिजेत, या शुद्ध हेतूनी आपण हे उपक्रम सुरू केलेले आहेत. मग त्यामध्ये तुम्ही म्हणता तसं मॅरेथॉन तर गेले आता 7 वर्ष किंवा 9 वर्ष, आपलं 9वं वर्ष आहे. त्यानंतर दिवाळी पहाट मध्ये पण मी सक्रिय असतो. त्यानंतर बरेच सामाजिक उपक्रम आणखीन कसे, तर आम्ही छोटे छोटे ग्रुप्स करतो, त्यांना आनंदी जीवन कसे जगाल. मग फॉर एक्झाम्पल एक बिल्डर्सचा ग्रुप असेल, वकिलांचा ग्रुप असेल, पोलिसांचा ग्रुप असेल, त्यानंतर काही आणखीन असे कार्यकर्त्यांचा ग्रुप असेल, अशा लोकांना आम्ही छोट्या छोट्या ग्रुप्सना एकत्र करून त्यांच्यासाठी लेक्चर्स अरेंज करतो आणि त्यांना समाज प्रबोधन देतो की तुम्ही स्वतःचं आयुष्य कसं बदलू शकता, कसं चांगलं आनंदी राहू शकता आणि निरोगी कसं राहू शकता याच्याबद्दल आम्ही प्रबोधन करतो. तर तो एक उपक्रम आपला सध्या चालू आहे. बरोबर आहे. आज तुम्ही बोलताना असं सांगितलं की आपल्याकडे सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्या हॉस्पिटलमध्ये आहेत, पण अजूनही तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी कल्पना असणार आहेत की आपण तालुका लेवलवर भविष्यात बऱ्याचशा गोष्टी आणू शकतो. बरोबर, ते आम्हाला काय बघायला मिळू शकतं त्याच्याबद्दल काय? हा प्रश्न चांगला आहे. कसं आहे, विजन थोडंसं प्रत्येकालाच असायला पाहिजे आणि फलटण सारख्या ठिकाणी अजूनही मला वाटतं की काही त्रुट्या मेडिकल फील्डमध्ये आपल्या आहेत. म्हणजे एक चांगलं 100 बेडचं उत्तम हॉस्पिटल, की सुसज्ज हॉस्पिटल की जिथे सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट आपल्याला मिळू शकेल. म्हणजे फलटण मधनं पुण्यासारख्या ठिकाणी किंवा दुसऱ्या मोठ्या शहरांमध्ये पेशंट शिफ्ट करायला लागू नाही. त्या हॉस्पिटलमध्ये उत्तम ट्रॉमा केअर, उत्तम न्यूरो सर्जरी, उत्तम कॅन्सरच्या सर्जरी, उत्तम हार्ट सर्जरी आणि बायपास सर्जरी ह्या व्हायला पाहिजेत. असं एक सेंटर फलटणमध्ये व्हायला पाहिजे आणि ते एकट्या दुकट्याचं काम नाहीये. बरोबर, त्यासाठी सगळ्या
पुढाऱ्यांनी म्हणेन मी की सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, सगळ्या डॉक्टर्सनी एकत्र यायला पाहिजे आणि असं एक चांगला उपक्रम हा फलटण सारख्या तालुका लेवलला व्हायला पाहिजे आणि तो होऊ शकतो. फक्त एकत्र येणं गरजेचं आहे. आणि तुझं माझं करत बसलं तर ते कधीच होणार नाही, जे आतापर्यंत झालंही नाही. पण जर एकत्र आलं तर फार मोठी गोष्ट घडू शकते. आणि माझं एक स्वप्न आहे की एक 100 बेडचं मोठं हॉस्पिटल फलटणमध्ये चांगल्या रीतीने उत्तम चालावं, जिथे म्हणजे त्याचा बेस हा सिंगापूर जनरल हॉस्पिटल सारखा पाहिजे. सिंगापूर जनरल हॉस्पिटलला कसं आहे की तिथे भिकारी ट्रीटमेंट घेतो आणि पंतप्रधानही ट्रीटमेंट घेतो. त्याला सेक्शन्स केलेले आहेत वेगळे. म्हणजे तीच ट्रीटमेंट भिकाऱ्यालाही मिळते ज्याच्याकडे एकही पैसा नाहीये, आणि तीच ट्रीटमेंट पंतप्रधानाला मिळते ज्यांच्याकडे भरपूर पैसे. तर अशाच जर पद्धतीने आपण एखादं हॉस्पिटल फलटणमध्ये रुजवू शकलो की तुझ्याकडे पैसे नाही आहेत ना, तू जनरल वॉर्ड कॅटेगरीला ऍडमिट हो, पण तुला ट्रीटमेंट तीच मिळेल आणि तुझं चांगलं होईल, तुझं हार्ट जुळेल, तुला ऑपरेशन होईल आणि फुकट होईल. बरोबर. आणि चांगला जर पेशंट असेल तर त्याच्याकडनं 2 पैसे जास्त घेऊ, ट्रीटमेंट उत्तमच मिळेल. तर अशा कॅटेगरीज करून ते हॉस्पिटल झालं पाहिजे आणि ही संकल्पना फलटणमध्ये कुठेतरी रुजायला पाहिजे आणि ते भविष्यात व्हावं अशी माझी मनापासून खूप इच्छा आहे. आणि ती लवकर होईल असं आपण आशा करूया आणि हे करूया. आता सर, तुम्ही हे सगळं मॅनेज करत असताना, पूर्ण एवढं 40 बेडचं हॉस्पिटल आहे, मग हा सगळा व्याप सांभाळत असताना तुम्हाला स्वतःच्या हॉबीज म्हणा किंवा तुम्ही जसं सांगितलं की जीवनशैली चांगली पाहिजे, तर ही जीवनशैली स्वतःची तुमच्याकडून म्हणजे वेळ मिळतो त्यासाठी? नक्कीच वेळ मिळतो. हे बघ, वेळ काढावा लागतो हे नक्की. आणि जो माणूस जास्त बिझी असतो त्यालाच वेळ काढता येतो, हे तितकंच खरं आहे. हे मी विरोधाभास बोलतोय. बरोबर. पण जेवढा माणूस बिझी तेवढा वेळ काढणं सोपं आणि तो काढू शकतो. वेळ नाही ही पळवाट आहे. बरोबर. आता माझ्या हॉबीज म्हणशील तर मला सकाळी 1 तास 1.5 तास माझा व्यायाम असतो रोज. मी साधारण 6ला उठतो, 6:30ला आवरून माझा व्यायाम सुरू होतो, तो 8 पर्यंत चालतो. 8 नंतर मग मी बाकीचं आवरणं वगैरे झालं की 9ला हॉस्पिटलला जातो. 9 ते 6 प्रॅक्टिस असते. त्यानंतर माझ्या इथे घरामध्ये माऊलींचं, मी जसं मगाशी म्हटलं की ज्ञानेश्वर माऊलींचा पगडा आमच्या घराण्यात खूप आहे. तर त्यांची एक उत्तम मखराणा दगडातली मूर्ती 3.5 फुटी, याचं प्रतिष्ठापना आम्ही गेल्या 4 वर्षापूर्वी केली. त्याचं रोज संध्याकाळी मी आरती करतो जाऊन. आणि त्यानंतर मग काही वाचन असेल हे करत ते झालं. आता ह्या व्यतिरिक्त जेव्हा कोरोनामध्ये सगळं लॉकडाऊन होतं तेव्हा आम्हाला डॉक्टर्सना जरा जास्त वेळ मिळाला. तर त्याचा सदुपयोग म्हण किंवा डॉक्टरांना असं नाही, तुमच्यासारख्या डॉक्टरांना वेळ मिळाला, सगळ्यांनाच वेळ मिळाला. कारण सकाळची प्रॅक्टिस 2 पर्यंत झाली की 2 नंतर आम्ही निवांत. कारण की जे रेग्युलर हेल्थवाले होते ते पूर्ण कामावर होते, कारण की लोड त्या यंत्रणेवर जास्त आलेला. पण त्यात मला मुद्दाम सांगावंसं वाटतंय की कोरोना काळात आपलं हॉस्पिटल फक्त चालू होतं नॉन कोरोना पेशंटसाठी. कारण जे कोरोना झालेले पेशंट्स नव्हते, ज्यांना कोरोना नव्हता झालेला, त्यांच्या हाडं मोडले तर त्यांनी कुठे जायचं. बरोबर. तर ते सगळे पेशंट्स आपल्याकडे आले आणि त्या 6 महिन्यात आम्ही 500 सर्जरीज केल्या, जे आम्ही सगळ्या आमचा हॉस्पिटल स्टाफ पूर्णपणे केला. त्यावेळी काही तपासण्यांची हे नव्हती, काही नव्हते, पण आम्ही सगळ्यांनी न भीता न घाबरता सगळ्या पेशंटचं ऑपरेशन करून सगळे पेशंट उत्तम केले. कोणीही पेशंट दगावलं नाही त्या काळामध्ये आमच्या हॉस्पिटलला, आपल्या हॉस्पिटलला म्हणजे. आणि ते फार सुंदर काम झालं. पण दुपारी नंतर वेळ मिळायचा, संध्याकाळी वेळ मिळायचा. त्याचा फायदा असा झाला की माझं योगाकडे थोडं मी वळलो आणि आता मी जी काही काही अवघड आसनं आहेत योग सुंदर करू शकतो. कुणाचंही मार्गदर्शन नसताना केवळ युट्यूबचे व्हिडिओ बघून मी ते करायला लागलो आणि ते आता चांगलं जमायला लागलंय. त्यामुळे योगामध्ये आता मी स्वतःला पारंगत नाही म्हणत, पण एक चांगला योग साधक होऊ शकलो आहे. त्यानंतर मला ट्रेकिंग आवडतं. मध्येच आम्ही हिमालयामध्ये गोकियोरी या मोठ्या डोंगरावर 18,000 फुटावर आम्ही जाऊन ट्रेक करून आलो. त्यानंतर गड चढायला आता आवडतं. सायकलिंग, रनिंग, मॅरेथॉनमुळे तर रनिंग आवडायला लागलेच आहे. आणि मी ऍक्च्युअली लिखाण पण करतो. त्यावेळेत मला लिखाणालाही थोडं हे झालं आणि लिखाण गंमत अशी त्या लिखाणाची की मला पहाटे पहाटे जाग येते, मला तो विषय डोक्यात घोळायला लागतो आणि 1 तासाभरात माझं लिखाण, त्यात अख्खा तो लेख असतो त्याचा, तो तयार झालेला असतो. आणि आतापर्यंत मी 75 लेख लिहिलेले आहेत वेगवेगळ्या विषयावर. मग त्यामध्ये आपल्या हेल्थ रिलेटेड असेल, त्यामध्ये सामाजिक असेल, त्यामध्ये आध्यात्मिक असेल, असे बरेच लेख माझे आहेत. त्याचं एक पुस्तक आपण तयार करायचं माझा मानस आहे, तो लवकरच होईल असं आपण बघूया. आणि त्यामुळे लेखही मी लिहितोय. गाणं मध्येच गायन थोडंसं बहरलं होतं. मी शास्त्रीय गायन शिकायलाही लागलो होतो.
आणि हळूहळू ते आवड आहे म्हणून करतोय आणि लोकांना आवडण्यापेक्षा मला आवडतंय म्हणून मी जास्त समाधान त्याचं मिळतंय. त्यामुळे गायनाकडे पण वळलो. त्यानंतर मी शिकवायला, मी एक शिक्षक पण माझ्यात दडलेला आहे आणि मी ATLS म्हणून जो कोर्स होतो, ऍडव्हान्स ट्रॉमा लाईफ सपोर्ट, ह्याचा फॅकल्टी म्हणून दरवर्षी 2दा सिम्बॉयसिस कॉलेज जे आहे पुण्याचं लवळेला, तिथे मी शिकवायला जातो. त्यानंतर AO ट्रॉमा म्हणून जे आमची इंटरनॅशनल संस्था आहे त्याचा मी एशिया पॅसिफिकचा फॅकल्टी आहे इंडियामधला, तर तिथं पण मी बऱ्याच कॉन्फरन्सना शिकवायला जातो. असं विविध पैलूंचा अभ्यास करत 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 नवीन नवीन घडत जातो. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही हॉबी पण जपताय आणि डॉक्टरांकडे जायला लागू नये याची पण काळजी घ्या. अगदी बरोबर. आज तुम्ही इथं आलात आणि सगळ्या गोष्टी तुमच्या हॉस्पिटलबद्दल झालं किंवा आरोग्याबद्दल झालं किंवा तुमच्या एक वैद्यकीय दृष्टिकोनाकडे जो बघण्याची तुमची दृष्टिकोन आहे तो आज तुम्ही आमच्यासोबत शेअर केलात, त्याबद्दल दोन कटिंग परिवार तुमचे आभारी आहे. अरे वा, धन्यवाद.